मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या खुर्चीला सुरुंग लावण्याचा प्रयत्न आहे। मंत्रिमंडळातील काही सहकारी खरातकडे रांग लावत होते असं वक्तव्य आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलेलं आहे। देवेंद्र फडणवीस यांच्या खुर्चीबद्दल बोललोय की त्यांच्या खुर्चीला सुरुंग लावण्याचा प्रयत्न त्यांच्याच बाजू। मी एकनाथ शिंदेबद्दल बोलत नाहीये, म्हणजे बाजूला म्हटल्यावर त्यांच्यावर यायचं, पण त्यांचं नाव ह्याच्यात नाही तरी त्यांच्या मंत्रिमंडळातले काही सहकारी काही आमदार हे तिथे जाऊन पूजेसाठी रांग लावून बसले होते की देवेंद्र फडणवीसांच्या खुर्चीला कसा सुरुंग लागेल, आणि मी पुराव्यासकट, आणि त्यांना सगळं माहिती आहे। ज्या अर्थी या चौकशीत ते इतके घुसलेत त्या अर्थी त्यांना संशय होता, त्यांच्याकडे पूर्ण माहिती आहे, पण जे काही घडतंय ते महाराष्ट्रात चांगलं नाही एवढंच मी या ठिकाणी सांगतो। याबाबत आपण आणखी तपशील घेणार आहोत। प्रतिनिधी कुणाल भोईटे सध्या आपल्याशी जोडले गेलेले आहेत त्यांच्याकडून। कुणाल, जितेंद्र आव्हाडांनी जेव्हा हा उल्लेख केलेला आहे तेव्हा नेमका कुणाकडे रोख होता, त्यानंतरचा कुठला आणखी खुलासा समोर आलेला आहे का, त्याच्यात कुठली नावं त्यांनी घेतलेली आहेत का? रिद्धी, गेल्या काही दिवसांपासून खरात प्रकरण जे आहेत ते सातत्याने विधिमंडळामध्ये चर्चेत आलेलं पाहायला मिळतंय। आज शेवटचा दिवस होता, यावरती मुख्यमंत्र्यांनी देखील निवेदन दिलेलं आहे। मात्र विरोधकांमध्ये संभ्रम आहे। विरोधकांनी अद्याप या सगळ्याची चौकशी व्हावी अशा प्रकारची मागणी जरी धरून ठेवली असली तरी सुद्धा विजय वडेट्टीवारांनी मांडलेली भूमिका, त्याचप्रमाणे नाना पटोले यांनी पत्रकार परिषदेमध्ये मांडलेली भूमिका, ज्याप्रमाणे बदलापूरचं प्रकरण घडलं आणि बदलापूरच्या प्रकरणामध्ये अक्षय शिंदेचा एन्काउंटर झाला, त्याचप्रमाणे खरातचा देखील एन्काउंटर होऊ शकतो। आणि जे काही पुढचे मुद्दे जे येणार आहेत किंवा चौकशीअंती जे काही सत्य समोर येणार आहे हे रोखण्यासाठी अशा प्रकारे होऊ शकतं, हे देखील मांडण्यात आलं। मात्र जितेंद्र आव्हाडांनी या पुढचा खुलासा करत मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीला सुरुंग लावण्यासाठी देखील काही जणांनी रांग लावलेली आहे। त्यांनी ज्यावेळेस उल्लेख केला की बाजूचेच, म्हणजे ज्याप्रमाणे सभागृहातली सिटिंग असते मुख्यमंत्र्यांच्या बाजूला हे उपमुख्यमंत्री बसत असतात, त्यामुळे त्यांनी आवर्जून सांगितलं की हे एकनाथ शिंदेबद्दल नाहीये तर इतर मंत्र्यांबद्दल आहेत, ज्या त्यांना माहिती आहे की कोणते मंत्री आहेत, त्यांच्याकडे पुरावे देखील आहेत असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे। त्यामुळे हे नेमके मंत्री कोण याचा जरी खुलासा झालेला नसला तरी सुद्धा मंत्रिमंडळामध्ये मोठी खळबळ आणणारं वक्तव्य जे आहे ते विधिमंडळाच्या पटलावरती आलेलं आहे। त्यामुळे या सगळ्या संदर्भात चौकशीअंती काय नेमकं पुढे येत आहे हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र आज विधिमंडळामध्ये खरात प्रकरण चांगलं गाजलेलं पाहायला मिळालं। कुणाल, तुम्हाला आणि इतर सगळ्या सुद्धा प्रतिनिधींना धन्यवाद। तुम्ही या सगळ्या बातम्यांचे तपशील आमच्यापर्यंत पोहोचवलेत यासाठी।